Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Oh, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Hare Jai Prabhupada, Jai Prabhupada, Jai Prabhupada, Shila Prabhupada. Jaya Guru Deva, Jaya Guru Deva, Jaya Guru Deva. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. बोलो कली युग पावन हरि नाम संकीर्तन की, युग धर्म हरि नाम संकीर्तन की, श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की,
श्री श्री पतित पावन गौरनीताई की, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया सुदर्शन की, विठ्ठल रुक्मिणी भगवान की, ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की, चंदन यात्रा महोत्सव की, शिल प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेष्व अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्णा।
भगवद्गीता अध्याय क्रमांक 10 श्लोक संख्या 8 पान नंबर 384 पान नंबर 384 श्लोक संख्या 8 10.8 अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समन्वितः अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समन्वितः अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समन्वितः म्हणा अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समन्वितः अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समन्वितः अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधा भाव समन्विता. माताजी म्हणणार आहे कोण? अहम तो मी अहम मी सर्वस्य सर्वांच्या प्रभवः उत्पत्तीचे कारण मत्तः माझ्यापासून सर्वं सर्व प्रवर्तते उद्भवते इति याप्रमाणे मत्वा जाणून भजन्ते भजतो किंवा भक्ती करतो माम माझी किंवा मला बुधः बुद्धिमान भाव समन्वितः अंतःकरणपूर्वक ध्यानपूर्वक. अनुवाद एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा श्रील प्रभुपाद की. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. तात्पर्य: ज्या विद्वानाने वेदांचे पूर्ण अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे, तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हेही जाणले आहे, तोच श्रीकृष्ण आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांची उत्पत्ती करता कसे असू शकतात हे जाणू शकतो. हे सत्य पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवत भक्तीमध्ये निश्चयाने दृढ होतो. मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाषांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही.
सर्व वेद स्वीकार करतात श्रीकृष्ण हे ब्रह्मदेव, शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहेत. काय कोण स्वीकार करतं? सगळे वेद स्वीकार करतात. वैदिक ज्ञान काय सांगतं? किंवा सगळ्या शास्त्र, वेद, उपनिषद, पुराण, सगळं शास्त्र काय सांगतं? की भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सर्व देवतांचे उगमस्थान आहेत. अथर्ववेदामध्ये गोपाल तापणी उपनिषदमध्ये म्हटले आहे, यो ब्रह्मांड विदधाती पूर्व यो वै वेदांच गायपती स्म कृष्ण. श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवांना वेद प्रकट केले, त्यांनीच गतकाळात वेदांचा प्रसार केला. नंतर पुन्हा नारायण उपनिषदात अथ पुरुषो हवै वा नारायणो कामयत प्रजा सृजयती, त्यानंतर भगवान नारायणाने जीवांना उत्पत्त करण्याची इच्छा केली. त्यानंतर पुढे म्हटले आहे की नारायणात ब्रह्मा जायते, नारायणात प्रजापती प्रजायते, नारायणात इंद्रो जायते, नारायण दृष्टो वसवो जायन्ते, नारायणाद एकादश रुद्रा जायन्ते, नारायण द्वादश आदित्य. नारायणांपासून ब्रह्मदेवांचा जन्म झाला, नारायणांपासून प्रजापतींची उत्पत्ती झाली, नारायणांपासून इंद्र, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य यांचा जन्म झाला. नारायण हे श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे. तर भगवान श्रीकृष्णांना जो पूर्णपणे जाणतो, भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे जाणतो की भगवान आध्यात्मिक, प्राकृतिक, भौतिक सर्व जगाचे उत्पत्ती करतायत. भगवंत आदि पुरुष आहेत. भगवंतापासून सर्व देवता येतात, भगवंतापासून सृष्टी येते. हे जो जाणतो त्याने खरं ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि मग तो भगवंताची भक्ती करू शकतो. कारण या जगामध्ये इथं तात्पर्यात म्हणलेलं आहे, भक्ती कोण करतो? बुधा भाव समन्विता. बुध या शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान. काय अर्थ आहे? बुद्धिमान. भगवंताची भक्ती करण्यासाठी थोडं माणसाने बुद्धिमान पाहिजे. अर्थात तशी गरज नाही, त्याने जर डायरेक्ट भक्ती चालू केली तरी भगवान त्याला बुद्धी देतील. पण कलियुगामध्ये अनेक मतप्रवाह, अनेक तर्कवाद, वितंडवाद, चुकीची भाष्य, चुकीचे सिद्धांत, चुकीचे मत अनेक प्रचलित झालेले आहेत. लोकांनी आपल्या बुद्धीतनं, मेंदूतनं लोकांना भ्रमित करण्याचे उद्योग चालू केले. म्हणून काय आहे, सगळ्यात प्रमाणित ज्ञान कुठले ते शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि सर्व शास्त्रचं सार भगवद्गीता आहे. भगवद्गीतेत हा श्लोकात भगवान कृष्ण म्हणतात की जो मला जाणतो तो मला भज म्हणजे काय? भजतो. भज हा धातू जो आहे ना, भगवद्गीतेत खूप साऱ्या श्लोकात वापरले. भज म्हणजे भजन करणे किंवा भक्ती करणे. भजन करणे म्हणजे त्याच्यात सगळं चाललं. नामस्मरण करणे, पूजा करणे, भगवंताला भोग दाखवणे, सेवा करणे, अर्चा विग्रहांची सेवा करणे, कीर्तन करणे, कथा करणे, श्रवण करणे, सगळं भजन मध्ये आलं लक्षात. म्हणून जीवनाचं ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याच्या जीवनाचं एकमात्र ध्येय काय आहे? भजन करणे. काय आहे? भजन करणे, भक्ती करणे. आणि भक्ती करणारा व्यक्तीच या जगात फक्त बुद्धिमान आहे. बाकी सगळे पोपटपंची म्हणजे काय? खूप सारे बोलबच्चन लोक आहेत समाजात, खूप मोठमोठे विद्वान असल्याचा आव आणून मोठमोठे तर्क, वितर्क, सिद्धांत प्रतिपादन करत आहेत. पण ते कसे आहेत? मूर्ख आहेत. त्यांना कळालेलं नाही, मतितार्थ कळालेलं नाही, भावार्थ कळालेला नाही. आणि त्यामुळं काय आहे, लोकांना ते फार चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन करत आहेत. तर भगवंतांना समजणं एवढं सोपं नाहीये. का माहितीये का? भगवंतांना जाणणं, भगवंतांना समजणं एक फार कठीण गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर सगळे वेद, उपनिषद अभ्यास, वेदाध्ययन करणारे लोक आहेत. काशीमध्ये आजही रात्रंदिवस वेद अध्ययन करण्यामध्ये मोठमोठे ज्ञानी पंडित आहेत, पण त्यांनी भगवंतांना समजलेले नाही. म्हणजे काय? सगळ्या सृष्टीचे आदिकर्ता, आदिपुरुष कृष्ण आहे या सिद्धांतापर्यंत ते अजून आलेले
नाही. आणि किती जन्म त्यांना लागतील हे पण कुणाला माहीत नाही. कारण कसं आहे की भगवंत ठरवतात की कुणाला आपल्याविषयी ज्ञान द्यायचं, कुणाला त्याच्या बुद्धीवरती पडलेला पडदा आहे तो दूर करायचा. भगवंत ठरवतात. म्हणून कुंती महाराणी भागवतम मध्ये प्रार्थना करते, माया जवनिका आच्छन्नम अधोक्षजम अव्ययम. भगवान कृष्ण अधोक्षज आहेत. अधोक्षज म्हणजे काय? सामान्य माणसाच्या डोळ्यांना दिसू शकत नाही, पलीकडे आहेत, बुद्धीच्या पलीकडे आहेत भगवंत. पाणी कसं? माया जवनिका. जवनिका म्हणजे पडदा. कुठला पडदा? भगवंतांच्या मुखाला, भगवंताच्या रूपाला कुठल्या पडद्यानं? जसं आता भगवंतानं इथं पडदा लावलाय, आतापर्यंत तुम्हाला दिसत होते भगवंत, बरोबर आहे की नाही? आता दिसतात का? तसं भागवत सांगतं की भगवंत सामान्य माणसाला दिसत का नाही? माया जवनिका अच्छन्नम. मायारूपी पडद्यानं भगवंतांना झाकलेलं आहे. ही कुठली माया? योग माया. काय म्हटलं? भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात, योग माया नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत. सगळ्यांना मी प्रकाशित होत नाही, सगळ्यांना प्रकाशित होत नाही मी. का? तर योग मायेनं भगवंताचं रूप झाकलेलं आहे. असं एवढं सोपं नाही भगवंतांना जाणणं, कारण सगळे अंध लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत. आणि मग अज्ञानी लोक काय करतात माहिती? चुकीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त तर्क करतात किंवा अनुमान करतात. जसे उदाहरण दिलेलं आहे, हत्ती आहे, हत्ती आणि 4 आंधळे लोक. त्यांना माहित नाही बिचाऱ्यांना, आता जन्मता आंधळे आहेत. त्याही 4 आंधळे लोक जेव्हा हत्तीला जाऊन स्पर्श करणार, तेव्हा हे 4 लोक काय करतात? हत्तीच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करतात. कोण पायाला पकडतो, कोण शेपटीला पकडतो, कोण पोटाला पकडतो, कोण कानाला पकडतो. आणि जसं त्यांना जाणीव होईल किंवा अंध अवस्थेमध्ये त्यांना जसं वाटेल तसं ते निष्कर्ष काढतात. आता पायाला ज्याने हात लावला होता त्या आंधळ्या व्यक्तीने काय तर्क काढला किंवा निष्कर्ष काढला माहिती? हा एक खांब आहे. काय आहे? खांब आहे. ज्याने पोटाला हात लावला होता त्याला असं वाटलं ही एक मोठी नाव आहे, एवढी मोठी. ज्याने शेपटीला धरलं त्याला वाटलं की हा साप आहे. आणि ज्याने कानाला हात लावला त्याला वाटलं ही सूप आहेत, मोठे मोठे सूप आहेत, असे हालतायत. आता सांगा या 4 पैकी कुणाचा निष्कर्ष बरोबर आहे? हा, कुणाचाच नाही. का बरं? सगळेच आंधळे आहेत. एकमेव कारण काय? सगळेच आंधळे आहेत. मग त्यांना येऊन जर कोणीतरी सांगितलं की तुम्ही चौघेही मूर्ख आहात किंवा चुकीचे आहात, हा तुम्ही जी समजता ती वस्तू नाही, हा हत्ती आहे, तर त्यावेळेला त्या लोकांनी काय केलं पाहिजे? त्याच्यावरती विश्वास ठेवून स्वीकारलं पाहिजे. अन्यथा काय आहे? ते कायमस्वरूपी अज्ञानातच राहणार. म्हणून असं खरं ज्ञान देणारा वैकुंठातनं आलेला जो व्यक्ती आहे, ज्याने खरं भगवंताचं रूप पाहिलेलं आहे, तो या जगामध्ये गुरु म्हणून जाणला जातो. कोण जाणला जातो? गुरु म्हणून जाणला जातो. आणि असा गुरु ज्या वेळेला भगवंताच्या नाम गुण रूप लीलाविषयी वास्तविक आपल्या शिष्याला प्रबुद्ध करतो, ज्ञानाने प्रबुद्ध करतो, साक्षात्काराने प्रबुद्ध करतो, तेव्हा त्याचे ज्ञानचक्षु उघडतात शिष्याचे. बरोबर आहे की नाही? ज्ञानचक्षु उघडतात. म्हणून अज्ञानी व्यक्ती गुरुची प्रामाणिक सेवा केल्याने भगवंताविषयी त्याला पूर्ण ज्ञान प्राप्त होतं. आणि असा ज्ञान प्राप्त झालेला व्यक्ती भगवंत काय म्हणतात? बुधा भाव समन्विता. तो बुद्धिमान व्यक्ती आहे. बुध म्हणजे बुद्धिमान. असा बुद्धिमान व्यक्ती जो माझं भजन करण्यात गुंतलेला आहे. कारण त्याला कळालेलं आहे या जगात व्यर्थ संघर्ष करण्यात, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये, त्रिविध तापांच्या फेऱ्यामध्ये, भौतिक प्रकृतीशी संघर्ष करण्यामध्ये काहीच हासिल होणार नाही शेवटपर्यंत. हाती फक्त दुःख, कष्ट, एन्झायटी 5 गोष्टी मिळतात या जगात. पिंगळा वेशा सांगते 11व्या स्कंदामध्ये
पिंगळा नावाच्या वेश्येची कथा येते. वेश्येला सुद्धा भगवान ज्ञान देतात. भगवंत असणे की लय वेदाध्ययन करले, संस्कृत पंडित आहे, विद्वान आहे, तपस्वी आहे, दान करणारा व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला ज्ञान देतात असं काही नाही. जो प्रामाणिकपणे भगवंताचा आश्रय घेतो, भगवंत काय करतात, त्याच्यावर कृपा करतात. पिंगळा वेशाने काय साक्षात्कार आहे तिचे, भागवतम मध्ये तिचं गीत आलेलं आहे, पिंगळा वेशीचं गीत आलंय. अवधूत ब्राह्मण जे आहेत, दत्तात्रय गुरु, दत्तात्रय हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. भागवताचा पहिला स्कंद आपण प्रत्येक बुधवारी अभ्यास करत आहोत. तर त्याच्यामध्ये आता 22 अवतारांचं वर्णन येणार आहे. भगवंताचे 22 अवतार, त्यापैकी 13वा का 14वा अवतार दत्तात्रय. दत्तात्रय भगवान जे आहेत ते विशेषतः ज्ञान मार्ग प्रस्थापित करण्यासाठी आलेले आहेत. कशासाठी? ज्ञान मार्ग. कारण या जगामध्ये सगळेच भक्ती मार्ग लगेच स्वीकारत नाही. मग ठीक आहे, कोणी ज्ञान मार्गाने भगवंतापर्यंत येत असेल तरी पण त्याला भगवंत अशी सुविधा देतात. आलं लक्षात? मग हे दत्तात्रयानी, अवधूत ब्राह्मण आहे ते दत्तात्रयांचे अवतार आहे. आता पण लोक काय काय म्हणतात, हा आमका दत्तात्रयाचा अवतार आहे तो. तसं काही नाही आहे बरं का. कारण अवतार हा तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत, अवतार भागवतम ठरवणार. आलं का लक्षात? कोण कुणाचा अवतार आहे हे भागवतम मध्ये बघितलं पाहिजे. व्यासदेव, नारद मुनी, शुकदेव गोस्वामी, रामानुजाचार्य, शंकराचार्य असे महान तपस्वी, ज्ञानी, प्रामाणिक आचार्य ठरवतात. त्यांनी शास्त्र अभ्यास करून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणाला पण उठवून आजकाल कोणाचा पण अवतार म्हणून स्वीकारायचं नाही, कारण त्यामुळे आपले फसगत होऊ शकते आणि लोक फसत आहेत, आर्थिकदृष्ट्या फसत आहेत, भावनिक मानसिक शोषण होत आहे लोकांचं, काही फायदा नाही. म्हणून शास्त्र खूप महत्वाचं आहे. शास्त्र, प्रमाणित शास्त्र अभ्यास नाही. तर हे दत्तात्रय गुरुना पिंगळाविषयीचा साक्षात्कार त्यांनी भागवतम मध्ये प्रकट केले. संतम समीपे रमणम रतिप्रदम वित्तप्रदम नित्यमिमं विहाय अकामदम दुःख भयादि शोक मोहप्रदम तुच्छ भजे अज्ञ. म्हणते की काय मिळवलं या भौतिकवादी लोकांची सेवा करून. जे भगवान कृष्ण संतम समीपे 24 तास माझा सहवास सोडत नाही, माझ्या हृदयात आहेत. जीवश्च कंठश्च, भगवंत जीवात्म्याला सुहृदय, सुहृदम भूतानाम सर्व भूतानाम, सगळ्या जीवात्म्याचे सर्वात मोठे हितचिंतक कोण आहे माहिती का? भगवान आहे. कारण ते आपली साथ कधी सोडत नाहीत. जन्माच्या आधी ते आपल्या सोबत होते, आईच्या गर्भात आपल्या सोबत होते, मेल्यानंतर आपण निघून जातो, आत्मा निघून जातो, आत्म्याच्या सोबत भगवंतच येतात, बाकी कोण नाही येत. कोणी किती जरी आपल्यावरती प्रेम, जीवच्या कंठचे जीव लावला असला तरी ते फक्त स्मशानापर्यंत येणार, स्मशानाच्या पलीकडे पुढं येणार नाही. कारण या जगामध्ये आत्म्याची सोबत करणारा फक्त परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं म्हणजे बद्ध जीवाचं दुर्दैव असं आहे, तो परमात्म्याकडे कधी ध्यान देत नाही. परमात्मा सगळ्यात निकट आहे. संतम समीपे, समीप आहे. संतम समीपे रमणम रतिप्रदम, कृष्ण काय नाही देत जीवात्म्याला, रती सर्वोच्च प्रेम द्यायला तयार आहे. वित्तप्रदम, सगळ्यात मोठी संपत्ती द्यायला तयार आहे. सुदामा ब्राह्मणाला द्वारकेपेक्षा जास्त ऐश्वर दिलं, सर्व काही द्यायला तयार आहेत कृष्ण. अष्टसिद्धी द्यायला तयार आहेत, स्वर्गाचा राजा इंद्र बनवायला तयार आहेत, ब्रह्मलोकात ब्रह्माची पोझिशन द्यायला तयार आहेत. आणि काय पाहिजे? आणि काय राहिलं का? असं 2 BHK फ्लॅट, 3 BHK, 10 एकर जमीन, या लय तुच्छ गोष्टी आहेत बरं का, त्या खिसगिंतीत नाही आहेत भागवतम किंवा गीतेमध्ये. कारण गीतेमध्ये, भागवतमध्ये भौतिक गोष्टी मागितलेल्यांनी सुद्धा अशा मागितलेल्या आहेत आणि भगवंतांनी त्या दिल्या. ध्रुव महाराजांना ध्रुव लोक दिला, प्रजापतीला अशी ताकद दिली की लाखो लाखो हजारो मुलं पैदा करू शकेल प्रजापती. तर दक्ष प्रजापतीला भौतिक गोष्टी सुद्धा भगवंतांनी दिलेल्या आहेत. पण त्या कशा दिलेल्या आहेत? भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताला कशा तुच्छ गोष्टी द्यायच्या का?
माझ्या भक्ताला भौतिक भोग सुद्धा हायेस्ट क्वालिटीचे. कारण का या पृथ्वी तलावर किंवा ह्याच्या मर्त्य लोकांमध्ये लो क्वालिटीचे भौतिक भोग आहेत. जे शूद्र पशु पक्ष्यांना सुद्धा उपलब्ध आहेत ते सुख माणसाला पण उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये काय आणि ते क्षणभंगूर आहे. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे, त्यामुळे सुख पण क्षणभंगूर आहे. तर संतम समीपे रमणम रतिप्रदम वित्तप्रदम नित्यमिमम विहाय. भगवंत सदा सर्व काळी भगवंत जीवात्म्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पण माझं दुर्दैव काय, पिंगळा वेशा म्हणते की माझं दुर्दैव काय की नित्यमिमम विहाय अकामदम दुःख भयादी मोह दुःख भयादी शोक मोहप्रदम तुच्छ भजे आज्ञा. अशा माणसांची तुच्छ सेवा केली, शरीर सुख देऊन त्यांची सेवा केली, ज्यांनी मला 5 गोष्टी दिल्या. अनहॅपीनेस, फिअर, एन्झायटी, लॅमेंटेशन, इल्युजन. अनहॅपीनेस काय, दुःख, फिअर भय, एन्झायटी चिंता, लॅमेंटेशन शोक आणि इल्युजन म्हणजे मोह. 5 गोष्टी जेव्हा कृष्णाची सेवा सोडून जीवात्मा अन्य कुणाला समर्पित होतो, सेवा करायला लागतो, त्याला जीव लावतो, तेव्हा ते लोक फक्त आणि फक्त आपल्याला दुःख मोह शोक भय आणि चिंता या 5 गोष्टी देणार. आलं हे लक्षात? अशा प्रकारे जीवात्मा पश्चाताप करतो. जसं आता पिंगळा वेशा पश्चाताप करत आहे. हे पश्चातापातनं तिचं आलेलं गीत आहे बरं का. त्यातला हा पहिला श्लोक आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, भगवंतांना समजणं फार कठीण आहे. ज्यावेळेला जीवात्मा हजारो जन्म दुःख भोगतो आणि मग त्या आकलनापर्यंत येतो की मी का एवढं कष्ट भोगत आहे, का एवढं दुःख भोगत आहे, आणि खरा माझा वाली कोण, खरा माझा हितचिंतक कोण या जगामध्ये, कोण मला प्रेम करेल, कोण माझ्या हृदयाची भावना समजून घेईल या जगात. प्रत्येकाला असं वाटतं मला कोण समजून घेईल, कोण नाही समजून घेणार, भगवंतच समजून. कारण सगळेच कसे, सगळे त्रासलेले आहेत. म्हणून भगवंतांना समजून घेणं फार कठीण आहे. भगवंत इतक्या समीप आहे. तद्दूरिके तद्वंतिके ईशोपनिषदात म्हणले भगवंत एवढे जवळ आहेत, आत्म्याच्या एवढे जवळ आहेत की आत्मानी परमात्म्यामध्ये 1 सेंटीमीटरचं पण अंतर नाही आहे. पण भगवंतानी जीवात्मा एवढे लांब आहेत, एवढे भगवंत लांब आहेत की अब्जावधी किलोमीटरचा प्रवास केला तरी भगवंत सापडणार नाही. असं कसं काय बरं? विरोधाभास, हा विरोधाभास भगवंताच्या मध्ये आहे. इतके समीप आहेत, 1 मिलीमीटरचा पण गॅप नाही, एवढे लांब आहेत. पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायो रथापि मनसु मुनिपुंगवानाम. योगी लोक मनाच्या वेगानं भगवंताला शोधण्यासाठी पळत आहेत, पण त्यांना भगवंताच्या नखातनं बाहेर पडणार प्रकाश सुद्धा दिसत नाही. भगवंताचं रूप लई लांब राहिलं. ब्रह्मसंहितेत ब्रह्माजी म्हणतात काय, वायो रथापि मनसु मुनिपुंगवानाम सोप्यस्त यत् प्रपदसिन्य विचिंत्य तत्वे गोविंदमादि पुरुषम तमहम भजाम. त्या गोविंदाचं मी भजन करतो ज्यांच्या चरणातनं नखातनं निघणारा प्रकाश सुद्धा अशा योगी जनांनी हजारो वर्षापासून त्यांना मनाच्या वेगानं पकडण्याचा प्रयास करतायत, पण ते त्यांना भेटत नाही. पण ते भगवान एका साध्या अज्ञानी व्यक्तीच्या निष्काम भक्ती भावनेनं त्याच्या समोर प्रकट होतात. स्व इच्छेने त्याच्या बुद्धीवरचा पडदा आपोआप दूर करतात भगवान. त्याला भगवंत प्रकाशित होतात स्वतः. भगवंत जोपर्यंत प्रकाशित करत नाही तोपर्यंत जीवात्मा त्यांना जाणू शकत नाही. म्हणून भगवंतांना जाणलं, मग भगवंतांना जाणायचंच नाही का? नाही, भगवंतांना जाणलं पाहिजे. भगवंताची इच्छा आहे. भगवंतांना नाही जाणायचं तर मग कुणाला जाणायचं या जगात? कुणाला जाणायचं? भगवंतांना जाणल्यानंतर
जीवात्मा ऑटोमॅटिकली या सृष्टी ब्रह्मांडाने सगळ्या अनंत कोटी जीवात्म्यांना जाणतो एकाच वेळी. कारण का, सर्व काही भगवंतच आहेत. एका दृष्टीने सर्व काही भगवंत आहेत. भगवंतांना जाणल्यानंतर जीवात्मा सर्व काही जाणतो. आणि त्या भगवंत जे आहेत की या जगातले लोक जे आहेत भगवंतांना आपापल्या परीने त्या चार आंधळ्या माणसासारखं समजून घ्यायचा निष्कर्ष काढतात आपापल्या पद्धतीनं. बरं, हे निष्कर्ष काढून आपल्या पुरतं नाही ठेवत, ते 10 जणांना सांगणार आणि त्या लोकांचं मन कलुषित करणार, ते भ्रमित होणार आहे की नाही. म्हणून भगवंत कधी कधी त्या जीवात्म्यावर अशी कृपा करतात. जसं जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथाकडे एक फार मोठी धनाढ्य व्यक्ती आली. तो माणूस एवढा धनाढ्य होता, श्रीमंत होता, हैदराबादहून आला होता. आता त्याचं काही भगवंतावर श्रद्धा नाहीये, भगवंताला जाणत नाही, भक्तिभाव वगैरे काही नाही. आपलं ठीक आहे, सगळे जातात म्हणून. तो आताची नाही घटना, 300 वर्षापूर्वी 1727 ची घटना आहे, खरोखर घडलेली घटना आहे. आता हा जो व्यक्ती धनंजय मेहता, त्याचं नाव काय नाव आहे, धनंजय मेहता. हा जगन्नाथपुरीला गेला आणि त्यानं बघितलं जगन्नाथांना एवढे पंडालोक भोग लावतात, रात्री 12 वाजेपर्यंत भोग लागतात, एवढे मोठे 108 मटके घेऊन जातात, भात आणि सगळ्या भाज्या. त्याला आश्चर्य वाटलं, या लोकांची काय श्रद्धा असेल हो. कारण तो व्यक्ती जो आहे तसा नास्तिकच, म्हणजे आपलं ठीक आहे परिवारासोबत आलेलं आहे. जगन्नाथांचं त्याने दर्शन वगैरे घेतलं, पण ते बघितल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, हे जे भक्त आहेत जगन्नाथाचे, एवढे रात्रंदिवस घाम गाळत आहेत, सेवा करत आहेत, कुकिंग करत आहेत, अशा तापत्या उन्हामध्ये भगवंताचा भोग बनवत आहेत, ह्यांची जरा परीक्षा घ्यावी. त्याच्या मनात विचार आला आणि भगवंताची पण परीक्षा घ्यावी. खरोखर भगवंत यांची श्रद्धा भगवंतावर खरी आहे का, आणि भगवंत खरोखर या जगामध्ये आहेत का, हे परीक्षा घेण्यासाठी काय केलं त्याने, तो त्या पंडा लोकांना जाऊन म्हणाला की बघा, मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो, पण तुम्ही काय करायचं, तुम्ही या 1,00,000 रुपयातनं एका वेळचा जो भोग आहे तो सगळा बनवायचा. अशी अट होती त्याची, एकाच वेळी. एक वेळचा जो भोग आहे तो पूर्ण खर्च झाले पाहिजे, 1 रुपया शिल्लक नाही ठेवायचा, ही त्याची अट होती. आता ते इतके चिंतातूर झाले. का चिंतातूर झाले बरं, उलटा आनंद व्हायला पाहिजे. चिंतातूर का झाले माहितीये का, त्यावेळेला एवढी स्वस्ताई होती, सगळा भोग जास्तीत जास्त 100 रुपयापर्यंत होऊन जाईल. डाळ तांदूळ सगळ्या भाज्या जरी आणल्या हाय क्वालिटीच्या, बेस्ट क्वालिटीच्या, सगळ्यात महागडी गोष्ट त्या काळात म्हणजे तूप, गावरान तूप, सगळं तुपातच करायचं. जास्तीत जास्त त्यांनी खर्च काढला 1,000 रुपये होत. आता त्यावेळेला 1,00,000 म्हणजे आत्ताचं 1 अब्ज पकडा बरं का, ही 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तुम्हाला म्हणलं 1 अब्ज रुपये देतो, तुला एकाच दिवसात खर्च करायचा आहे, तर तुला मिळतील, नाहीतर नाही. मग ते माणूस 10 तास 12 तास नुसतं विचारच कसं करत बसल, कसा खर्च करू, कसा. महागड्या 5 स्टार हॉटेलमध्ये जातो, जर तिथं गेला तरी काय लाखो रुपये बिल होणार आहे का करोडो. कसं खर्च करायचं म्हणजे कसं करायचं. तर खूप मोठं सगळ्यात कोड्यात टाकलेत त्याने. हे पंडा लोक फार चिंतेत पडले, काय करावं. याचं दान आलेलं आहे 1,00,000, पण एकाच भोगात संपवायचं आहे. पण नाही संपवलं, नाही म्हटलं तर मग हा जगन्नाथांना कमी पण येईल. काय तुमचे भगवान आहेत, 1,00,000 रुपये सुद्धा त्यांच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे, ते खर्च करू शकत नाही. असे भगवान आहेत का तुमचे. जगन्नाथांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, भगवंताच्या भगवत्तेचा प्रश्न आहे. मग त्यांना काय करावं सुचेना, नाही का. शेवटी ते पंडा जे आहेत
त्यांनी सगळा खर्च काढून सुद्धा म्हटले की आता काही शक्य नाही यात होणं. मग त्यांनी भगवान जगन्नाथांना जाऊन प्रार्थना केली की भगवंता, तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि हा जो माणूस आहे की हा 1,00,000 रुपये जर याचे नाही खर्च झाले तर हा सगळ्या जगामध्ये काय सांगत जाणार? भगवंताचीच बदनामी करत जाणार. त्यापेक्षा मध्ये भगवान जगन्नाथांना त्यांनी प्रार्थना केली. तर त्या रात्रीला ते मुख्य पंडा आहेत, त्यांच्या स्वप्नात भगवान जगन्नाथ आले आणि जगन्नाथ काय म्हणाले माहितीये का? जगन्नाथ म्हणाले, त्याला फक्त एवढंच जाऊन सांग, मला एक साधं पान पाहिजे. पान खायचं पान असतं, पानपट्टीमध्ये मिळतं, पानाचा विडा. मला फक्त पानाचा विडा पाहिजे, पण त्या पानामध्ये मला चुना नकोय. पानाला चुना लावून देतात ना ते, चुना नाही. कसला चुना पाहिजे का म्हणजे? तर हत्तीच्या गंडस्थळावरती एक मणी असतो, त्या मण्याचं चूर्ण घातलेलं पान पाहिजे मला, असं जाऊन सांगितलं. आणि मग ते सकाळी उठले पंडा, त्यांनी बाकीच्या पंडांना सांगितलं आणि सगळे गेले त्या धनाढ्य व्यापाऱ्याकडे. म्हणाले की हे असं असं जगन्नाथांची आज्ञा आहे, तुला 1,00,000 रुपये एकाच वेळी खर्च करायचे आहेत ना, तर जगन्नाथांनी सांगितलेलं आहे तुला फक्त एक साधं पान दे, विडा दे, पण त्याच्यामध्ये हत्तीच्या गंडस्थळी एक मणी आढळतो, मोती, मोती आढळतो, त्या मोत्याचं चूर्ण त्या पानामध्ये पाहिजे आणि ते पान भगवान स्वीकार करतील तुझं. आता हे ऐकल्यानंतर तो धनाढ्य व्यक्ती जो तो इतका चक्रावून गेला, इतका चक्रावून गेला. कारण या जगामध्ये सगळ्या बुद्धिमानाची बुद्धी मी आहे म्हणतात भगवान. कोणालाही या जगामध्ये वाटत असेल की मी लय हुशार आहे, तर भगवंताच्या पुढे तो काही हुशार नाही जाऊ. तर तो इतका खजील झाला कारण त्याला कळालं की याच्यात काय मेक आहे, हे साधं पान नाहीये. कारण तो व्यवहारात वावरलेला माणूस होता. त्याला कळालं की हे हत्तीच्या गंडस्थळी आढळणारा जो मोती आहे तो इतका दुर्मिळ आहे की तो 1000 हत्तीमध्ये एखादा असा हत्ती असतो की ज्याच्या मस्तकामध्ये तो मोती असतो. आणि त्या काळामध्ये एक हत्तीची किंमतच 1,00,000 रुपये होती. मग 1000 हत्ती मारावे लागतील तेव्हा कुठं त्यात एक मोती मिळेल. मग त्या मोत्याचं चूर्ण करून पानात भरून भगवंताला व्हायचं. तो आहे तसं पळत 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 गेला, जगन्नाथांच्या पुढे जाऊन लोटांगण घातला. म्हणजे भगवंता, मी शरण आलो, मी हरलो, मी क्षमा करा, मी तुमची परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. मी काय अर्पण करू शकतो? मी एक तुच्छ जीवात्मा आहे, मी काही देऊ शकत नाही भगवंता. ही माझी लायकी तुम्ही दाखवून दिली, मी तुम्हाला साधं पान नाही देऊ शकत. जगन्नाथांनी त्या व्यक्तीचा अहंकार, त्याचा घमेंड कमी केला की त्याची श्रीमंतीचा तो घमेंड होते. तर भगवंतानी दाखवून दिलं, अरे तू साधं एक पान नाही मला खिलावू शकत, एका वेळचा भोगाची बात करतो तू. एक साधं पान खिलावू शकत नाही. कारण त्याला कळालं की हा मोती जो आहे 10,00,000 रुपये दिले तरी मिळणार नाही. मग भगवंतांना समजणं हे फार कठीण गोष्ट आहे. भगवंतांना तर्कवितर्काने जाणता येत नाही, भगवंतांना आपल्या बुद्धीने जाणू शकत नाही. पण ते भगवान जे आहेत ते भगवान आपल्या प्रेमी भक्तांना मात्र सहजपणे प्रकट होतं. जे त्यांचं भजन करत आहेत, भक्ती करत आहेत, त्यांना ते भगवंत मात्र कृपा करतात. एकदा भगवान जगन्नाथ एका शेतामध्ये एक 12-13 वर्षाची मुलगी वांगी तोडत होती. 12-13 वर्षाची मुलगी शेतात वांगी तोडत होती जगन्नाथपुरीमध्ये. आणि वांगी तोडत असताना
गीत गोविंद गात होते. गीत गोविंद हे जयदेव गोस्वामीकृत भजन आहे. अतिशय सुंदर राधाकृष्णाचं वृंदावनातल्या लीलांचं भजन आहे, जे भगवंतांना जगन्नाथांना अतिशय प्रिय आहे. आणि ती गुणगुणत असताना तिचे ते वांगी तोडण्याचं काम चालू आहे. भगवान जगन्नाथ आल्टर सोडून तिच्या शेतामध्ये गेले, माग 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 आणि ते ती गीत गोविंद ऐकत आहे. आणि इकडे पुजाऱ्यांनी म्हणाले, जगन्नाथ कुठे गेले, जगन्नाथ कुठे गेले. त्यानंतर भोगाची वेळ झाली मंदिरामध्ये, भगवान जगन्नाथ वापस आले तर ठिकठिकाणी वांग्याच्या काट्याने जगन्नाथाचे वस्त्र फाटले होते. पुजाऱ्यांनी भगवंतांना विचारलं, भगवंता कुठे गेला होता तुम्ही? म्हणले की मला गीत गोविंद फार आवडतं. मी गीत गोविंद, ती मुलगी जी एवढे भक्तिभावाने गात होती, ते गीत गोविंद ऐकण्यासाठी मी शेतात गेलो होतो. तेव्हापासनं राजाने काय केलं, राजाने रोज जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये गीत गोविंद ऐकवण्याची सेवा लावली. रोज पंडांनी संध्याकाळच्या वेळेला गीत गोविंद म्हणायचं भजन. तेव्हापासून आजही प्रथा चालू आहे. भगवान जगन्नाथांना रात्री शयन देण्याआधी गीत गोविंद म्हटलं जातं, का जगन्नाथ पुन्हा आणि कुठंतरी पळून जातील. गीत गोविंद ऐकाय. तर असे भगवान जे आहेत, श्रवण कीर्तनाद्वारे, श्रवण आणि कीर्तन भगवंतांना फार प्रिय आहे. गीत गोविंद म्हणजे काय, भगवंताचं गुणगान आहे त्याच्यामध्ये. आणि भगवंतांचं जो गुणगान करतो प्रेम भावनेने, भगवंत त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याला भगवंताकडे जाण्याची गरज नाही, भगवंत त्याच्यापर्यंत आपोआप येतात, त्याचा पत्ता शोधत, भक्ताचा पत्ता शोधत. म्हणून भगवंत अतर्क्य आहेत, भगवंत दुर्लभ आहेत. वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तौ. जे भगवान वेदांनाही दुर्लभ आहेत, ते भगवान आत्मभक्तो, स्वतःच्या भक्तांना मात्र दुर्लभ नाही, अदुर्लभ आहे, सहजपणे प्रकट होतो. म्हणून भगवंतांना प्रत्येक व्यक्ती आपल्या हृदयातनं जाणू शकतो. आलं का लक्षात? प्रत्येक व्यक्ती आपल्या हृदयातनं भगवंतांना जाणू शकतो. का तर भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि भगवंतच प्रत्येक व्यक्तीचे अतिशय हितैषी हितचिंतक आहेत. जीवात्म्याची ते वाट पाहत आहेत, हा जीवात्मा कधी माझ्याकडे पाहतोय, कधी माझ्याकडे येतोय. पण जीवात्म्याने कसं केलेलं आहे, विनमुख झालेलं आहे. भगवंताकडे पाठ केलेली आहे त्याने, है ना. भगवंताकडे पाठ करू नये. देवळामध्ये गेल्यानंतर दर्शनार्थी काय करतात, बाहेर जाताना भगवंताकडे तोंड करून माग माग सरकत जातात. का तर भगवंताकडे कधी पाठ करू नये. तर विनमुख असा एक श्लोक आहे चैतन्य चरितामृत मध्ये, कृष्ण बहिर्मुख भोगवांचा करे, निकटस्थ माया तार झपटिया धरे. कृष्ण बहिर्मुख, ज्याने कृष्णाला पाठ दाखवले, विनमुख झालेले, तो मायेच्या अधीन झालेला आहे. मायेच्या अधीन म्हणजे काय, जहा कृष्ण तहा नाही मायार अधिकार, कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार. जसं जीवात्मा कृष्णाला सोडून मुडतो, तसं अंधकार चालू होतो, मायेचा अंधकार चालू होतो. अंधकाराला असं काही विशिष्ट अस्तित्व नाहीये. अंधकार म्हणजे काय, प्रकाशाचा अभाव. काय म्हणतात, फार सोपी व्याख्या केली प्रभुपादांनी. अंधकार म्हणजे काय हो, प्रकाश नाही म्हणजे अंधकार आहे. अंधकाराला अस्तित्व नाही काय, विचार करा, अंधकाराला अस्तित्व नाही. अंधकार नष्टही करता येत नाही. अंधकार नष्ट फक्त तेव्हाच होईल जेव्हा प्रकाश येईल. म्हणजे जोपर्यंत जीवात्मा कृष्ण उन्मुख होत नाही, विनमुख झालेला उन्मुख होत नाही, तोपर्यंत हा अंधकार काही संपणार नाही. आणि हा अंधकारच आपल्याला दुःख देत आहे. अंधकार दुःख देत आहे. कृष्ण बहिर्मुख होय अनादी. अजून एक दुसरा श्लोक आहे की
कृष्ण भुलिया जीव अनादि बहिर्मुख, अतएव माया तार देई संसार दुःख. कृष्ण भुलिया जीव अनादि बहिर्मुख, अनादि कालापासनं भगवंताला आपण विसरल्यामुळे काय माया तार देई संसार दुःख. माया आपल्याला संसार दुःख देत आहे. 3 प्रकारचे ताप आहेत. आपलं शरीर त्रास देतं, आपलं मन त्रास देतं, निसर्गाचे घटक त्रास देतात, तप्त गरमी, अवेळी पडलेला पाऊस, कडाक्याची थंडी, भूकंप, सोसाट्याचा वारा, हे सगळे त्रास देणारेच घटक आहेत. आणि इतर माणसे, इतर जीवात्मे त्रिविध ताप म्हणतात त्यांना. काय म्हणतात? त्रिविध ताप. 3 प्रकारचे ताप प्रकृती देते. मायादेवी, जिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, मग ती अशा जीवात्म्यांना त्रास देते. मग हे जीवात्म्याला लक्षात येत नाही का? त्याला वाटते की हे निसर्गाचा त्रास आहे, माणसांचा त्रास आहे, आपल्या शरीराचा त्रास आहे. तो बिचारा भोगत राहतो, कारण तो मूढ आहे. 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण येत नाही. 7व्या अध्यायात सांगितले, मूढ, नराधम, माया परुत ज्ञान. त्यापैकी मूढ म्हणजे काय की जो गाढवाप्रमाणे नुसतं जीवन जगत राहतो, ज्ञान घेत नाही, ज्ञान प्राप्त करत नाही. आपण दुःख का भोगत आहोत, का आपल्याला संसारामध्ये त्रास आहे, का आपल्याला कष्ट आहे, याचा विचार नाही करत लोक. त्याला मूढ म्हटलेलं आहे. कारण मनुष्य जीवन जे आहे विचार करण्यासाठी आहे. का मला कष्ट होत आहे, का मला त्रास होत आहे. आणि मग त्यावेळेला जिज्ञासा, ब्रह्म जिज्ञासा म्हणतात त्याला. म्हणजे काही लोक म्हणतात की ह्याच्यामुळे त्रास होतो, त्याच्यामुळे त्रास होतो. ते तसंच नव्हे. ब्रह्म जिज्ञासा म्हणजे सगळ्याच माणसांना का त्रास होत आहे. असं आहे का कोणी या जगात सुखी आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना शोधुनी पाहे. असं कोण आहे का? नाही. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुना. ब्रह्मलोकापासनं ते पाताळ लोकापर्यंत सर्व दुःखाची स्थाने आहेत. भगवद्गीतेत सांगितले सर्व दुःखाची स्थाने. आणि ब्रह्मापासनं ते साधारण मुंगीपर्यंत सर्वांना जन्म मृत्यू आणि त्रिविध ताप आहेत. तिथंही शोक मोह भये, इथंही शोक मोह भये. आणि त्यामुळे आता तो ब्रह्मजिज्ञासा असं का सांगितलंय? कारण मनुष्य जीवनाला फार फार अनमोल महत्व आहे. मनुष्य अशी जिज्ञासा करून यातनं बाहेर पडू शकतो, जर त्याने ठरवलं तर. मनुष्याने ठरवलं तर यातनं बाहेर पडू शकतो. फक्त त्याने बुद्धीनं काम घेण्याची गरज आहे. आणि बुद्धी हे त्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. बुद्धी, कारण भगवंतांना समजणं फार कठीण आहे तसं, पण त्याच्या हृदयात भक्तिभाव असेल, श्रद्धाभाव असेल, भगवंत म्हणतात की मी त्याला अशी बुद्धी प्रदान करतो. अडाणी व्यक्तीला सुद्धा पिंगळा वेशा असेल किंवा कोणत्याही सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा भगवंत मदत करायला तत्पर आहे. कारण भगवंत वाट पाहतायत, हा जीवात्मा माझ्याबद्दल कधी जिज्ञासा करतो. पण जो जीवात्मा जिज्ञासा करत नाही, भगवंत त्याच्यात जबरदस्तीने काही हस्तक्षेप करत नाही. म्हणून हे फार आवश्यक आहे की भगवंतांना समजून घेणं फार आवश्यक आहे. नुसतं समजणं, जन्म, भगवंताचा जन्म कसा दिव्य, भगवंताचं कर्म कसं दिव्य, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. तर भगवान असं सांगतात 4थ्या अध्यायात, जो माझ्या जन्मानी कर्माचं दिव्य रहस्य जाणतो, तत्वता जाणतो, तो वापस या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, माझ्या धामाची प्राप्ती करतो. भगवंतांना एकदा समजलेलं आहे, ज्याने भगवंतांना जाणून घेतलेलं आहे, त्याला सगळंच समजलेलं आहे आध्यात्मिक भौतिक जगत. जसं एखाद्या झाडाचं एखादं पान दिसलं कोणाला, एखाद्याला खोड दिसलं, एखाद्याला फळ दिसलं, एखाद्याला छोट्या छोट्या शाखा दिसल्या, पण एक असा व्यक्ती की ज्याला अखंड झाड दिसलं. मग पूर्ण ज्ञानी कोण आहे त्यातला? ज्याला मुळापासून शेंड्यापर्यंत सगळं झाड दिसलेलं आहे,
आणि त्याला झाड ही वस्तू कळालेली आहे, तो बरोबर काय करणार, झाडाच्या मुळाशी जाऊन पाणी घालणार. म्हणून जो भगवंतांना जाणतो तो भगवंताची भक्ती करतो. हे सरळ सोपं गणित आहे. अन्यथा या लोकात दुर्दैवी दुर्दैवी लोक जीवात्मे आहेत सगळे, विशेषतः या कलियुगामध्ये दुर्दैवी का म्हटलेलं आहे, कारण ते फार मतिमंद आहे. भागवतामध्ये सांगितले मतिमंद म्हणजे काय, शास्त्र जाणून घेण्याबाबतीत फार ते आळशी आहेत. श्रवण करण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये, जिज्ञासा करण्यामध्ये ते फार आळशी आहेत, मंद आहेत. ते त्याच्या बाबतीत त्यांना रुची नाही, म्हणून दुर्दैवी आहेत ते. म्हणजे दुर्दैव मिदृश मिहाजनी न अनुराग. चैतन्य महाप्रभू म्हणतात की काय माझं असं दुर्दैव आहे की भगवंताप्रती मला अनुराग विकसित होत नाही, हरिनामाप्रती मला अनुराग विकसित होत नाही. इतकं महिमा असून सुद्धा आपल्याला भगवंताच्या नामाप्रती आसक्ती होत नाही, हे दुर्दैव आहे आपलं. आणि हे दुर्दैव दूर करण्याचं आपल्या हातामध्ये भगवंताने दिले. हे दुर्दैव जीवात्म्याने ठरवलं, मनुष्याने ठरवलं तर तो भाग्यवान बनू शकतो. केवळ एकच मात्र करायचंय, त्याने सरळ भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने श्रवण करायचं. आणि आता हा चंदन यात्रेचा उत्सव आहे. माधवेंद्र पुरी भजन करत होते तर भगवान स्वतः त्यांच्यापर्यंत गेले सेवा देण्यासाठी. कसली सेवा, चंदन सेवा देण्यासाठी. चंदनाचं वैशिष्ट्य काय आहे की चंदनाचं जे झाड आहे, चंदनाचं झाड त्याचं जे लाकूड आहे ते जेवढं तुम्ही उगळाल त्यातनं काय येतं, सुगंध बाहेर येतो. आणि दुसरं काय आहे त्याचं वैशिष्ट्य, थंडावा देतं. म्हणून चंदनाचं झाड जे ते सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे, भगवंतांना फार प्रिय आहे. आणि असा एक श्लोक आहे की माणसाचं जीवन हे चंदनाच्या झाडाप्रमाणे पाहिजे. चंदनापरी देह आपला झिजवून भगवंताची सेवेत आपला देह लावला पाहिजे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोति यत् यत् सकलम परस्मै नारायणायेसी समर्पयामी. तर जे जे काया वाचा मनाने कर्म करतो आपण ते भगवंताच्या सेवेत पाहिजे. देह झिजला पाहिजे, देह तसाही झिजणार आहे, पण त्या देहाचं सार्थक कधी होईल, जेव्हा तो भगवंतासाठी झिजल. अन्यथा लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी झिजवतच आहेत, त्याचा काही उपयोग नाही. चंदनासारखं देह भगवंताच्या सेवेमध्ये झिजतो तर तो आत्मा भाग्यवान आहे. तो आत्मा भाग्यवान आहे. जसं चंदनाचं सार्थकत्व कशामध्ये की ज्या चंदनाच्या सुगंधी लेप भगवंताच्या सर्वांगावरती जाऊन शीतलता प्रदान करतो आणि भगवंताची लवमात्र सेवा केल्याने त्याचा उद्धार होतो. तसं आत्म्याचा उद्धार कधी होईल, काया वाचा आणि मन भगवंताच्या सेवेत लावल्याने. कारण ह्या तीन गोष्टींनी कर्म करतो माणूस. शरीराने कर्म करतो, वाचेने कर्म करतो म्हणजे बोलतो, म्हणजे ते पण कर्म आहे. कारण कसं आहे, बोलण्याने कसं कर्म होतं, तर एक अधिकारी व्यक्तीने नुसतं एक वाक्य बोललं तर हजारो लोक फॉलो करतात. किती मोठं कर्म आहे, आलं लक्षात. तसं काया वाचा आणि मनाने, आपण मनाचे काय कर्म आहे, विचार करणे, भावना अनुभूती करणे आणि इच्छा करणे, हे तीन मनाचे कार्य सांगितले. मनाने माणूस काय काय करतो, इच्छा करणे. सगळ्या इच्छा कुठे येतात, मनामध्येच येतात. भावनांची अनुभूती करणे, सुख दुःख, हर्ष, विनोद, हास्य, भय, या भावना प्रसंगानुरूप उत्पन्न कुठे होतात, मनामध्ये. आणि तिसरं काय, विचार करणे. हे तीन कार्य आहेत. तर या तिन्ही कार्य भगवंताच्या सेवेत, भगवंताच्या विषयी विचार करा. म्हणून म्हणतात की भगवंत म्हणतात की मन मना, तू मनाने माझं काय कर, चिंतन कर, भगवंताच्या विषयी विचार करा. संसारातल्या दुनियादारीच्या गोष्टींचं चिंतन करण्यापेक्षा भगवंताच्या
विषयी, भगवंताचं ज्ञान, भगवंताची सृष्टी, भगवंताचे लीला याच्याविषयीचे चिंतन करा आणि भगवंताच्या विषयी प्रेम भावनेची अनुभूती करा आणि भगवंताच्या प्राप्तीची इच्छा करा. ही मनाची कार्य आहे. अशा प्रकारे सांगितले, काया वाचा मनाने भगवंताची सेवा केल्यामुळे जीवात्मा हे त्याच्या जीवनाचं, प्रत्येक माणसाच्या जीवनाचं हे ध्येय असलं पाहिजे. काया वाचा मनाने भगवंताची सेवा करा. तर ते काय आहे की अंतकाली भगवंताच्या धामामध्ये त्या जीवात्म्याचा प्रवेश होईल. आपल्याला जर ध्येयच नाही, आपल्याला माहीतच नाही आपल्याला कुठं जायचं आहे, तर काय आहे, अशा आत्म्याचा जो प्रवास आहे तो प्रवास त्याच्या सगळ्या प्रारब्धानुसार, कर्मगतीनुसार होत राहतो. भगवंत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ज्या व्यक्तीने कायावाच्या मनाने अल्पशी जरी भगवंताची सेवा केलेली आहे, मग गीतेमध्ये कृष्ण म्हणतात की भलेही सर्व जीवनभर नाही केलं, पण अल्पशी जरी सेवा केली असेल, स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया, अल्पशी जरी कोणी सेवा केली असेल, महान भयापासून रक्षण करतो. आज भगवंताने यापेक्षा आणखी मोठं वचन काय द्यायचं? एखाद्याने अल्पशी जरी सेवा केली असेल, जटायूने सीतामातेचं रक्षण करण्याचा फक्त प्रयत्न केला, आपल्या मोठमोठ्या पंखांनी रावणाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला, पण रावणाची शक्ती फार प्रचंड होती. रावणाने तलवारीने, जटायूचं वय झालं होतं, म्हातारे झाले होते, पण तरी पण त्यांनी प्रयत्न नाही सोडले. शेवटपर्यंत सेवा करून रावणाला मारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. म्हणजे सेवा वाया गेली का? भगवंतानी स्वतः त्यांचे अंतिम संस्कार केले. भगवंतानी स्वतः जटायूचा देह आपल्या मांडीवर घेतला आणि स्वतः अंतिम संस्कार केला आणि त्यांच्या आत्म्याला आपल्या धामामध्ये पाठवलं. अपयश जरी झालं सेवा करण्यामध्ये, आता ते अपयश नव्हतं बरं का. जटायूने रावणाला परास्त नाही केलं, पण ते अपयश नव्हतं बरं का. का अपयश नव्हतं माहितीये का? कारण जे मुहूर्त बघतो ना आपण, मुहूर्त, घर बांधायचा मुहूर्त, लग्नाचा मुहूर्त, कटाक्षाने पालन करायचे असतात. काही काही लग्नांमध्ये मी आधी बघितलं होतं, तो बिचारा स्वामी आहे, नवरा नवरीला घेऊन या घेऊन या बेंबीच्या डेटापासून ओरडत होतं. तिकडे त्यांचं फोटो सेशन चालू आहे, एवढं मुहूर्त टळून गेला, ते काही यायला तयार नाहीत मंडपामध्ये. आणि तो ब्राह्मण बिचारा वाट बघत आहे, बोलवत आहे, पण ते काही यायला तयार नाहीत. मुहूर्त फार महत्वाचा असतो, कारण ती वेळ. रावण ज्या घडीला सीतेला अपहरण करून घेऊन जात होता, तर त्या मुहूर्त, एक मुहूर्त म्हणजे 2 घडींचा मुहूर्त असतो. 24 मिनिटाची एक घडी असते, 48 मिनिटांचा एक मुहूर्त असतो. तर ज्या मुहूर्ताला रावण सीता मातेला घेऊन जात होता, त्या मुहूर्त म्हणजे तो पण फार ब्राह्मण हुशार होता. तो रावण, तो ब्राह्मण होता, ज्योतिषशास्त्र जाणणारा होता. तो बरोबर मुहूर्त पाहून आला होता. आणि तो मुहूर्त असा होता, जर त्या मुहूर्ताला एखाद्या व्यक्तीने आपली प्रिय वस्तू गमावली तर तिला मिळू शकत नाही परत. जटायूनं काय केलं होतं माहितीये का? तो मुहूर्त टळेपर्यंत त्याला युद्धात गुंतवून ठेवलं होतं. आणि जसं तो मुहूर्त टळला आणि दुसरी घडी किंवा दुसरा मुहूर्त चालू झाला, त्या मुहूर्ताला जर व्यक्तीनं गमावले, व्यक्ती किंवा प्रिय वस्तू गमावली, ती त्याला 100% परत मिळते. असं त्या मुहूर्ताचं वैशिष्ट्य होतं. हे जटायूला माहित होतं. म्हणजे हे आपल्याला माहित नाही, पण आचार्य सांगतात की त्याची सेवा वाया नाही गेली. म्हणून जटायू म्हणतात की जातेवेळी भगवान सीतामाता तुम्हाला नक्कीच मिळणार परत, कारण आता दुसरी घडी चालू झालेली आहे आणि नक्कीच तुम्ही सीतामातेला तिकडनं घेऊन येणार. ही भगवंताचीच योजना असते.
पण भक्त जो आहे तो अपयशी जरी झाला त्याच्या सेवेमध्ये, तरी त्याच्यात काहीच नुकसान नाही, त्याच्यात नुकसान नाही, उलट फायदाच फायदा आहे. याच्या उलट काय आहे, या जगातल्या माणसांची किती जरी आयुष्यभर सेवा केली तरी शेवटी नुकसानच नुकसान आहे, त्यात काही फायदा नाहीये. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की, शिल प्रभुपाद की.